गणपतीचा जन्म, निष्ठा आणि आशीर्वादाची कथा. कैलास पर्वतावर देवी पार्वती एकट्याच होत्या. भगवान शंकर तपश्चर्येसाठी दूर गेले होते. पार्वतीला कधी कधी खूप एकटं वाटायचं. त्या म्हणाल्या, माझा सेवक नंदी आहे, पण मला माझ्या स्वतःच्या आज्ञेत राहणारा कोणीतरी हवा आहे, जो केवळ माझा शब्द पाळेल. एके दिवशी पार्वती स्नान करण्यासाठी तयार झाल्या. त्यांनी आपल्या अंगावर लावलेली हळद आणि उटणं एकत्र गोळा केले. त्या मिश्रणातून त्यांनी एक सुंदर तेजस्वी बालक तयार केले. पार्वतीच्या प्रेमामुळे आणि दिव्य शक्तीमुळे त्या मूर्तीत प्राण आले. तो बालक जिवंत झाला आणि त्याने पार्वतीला आई म्हणून हाक मारली. पार्वती अत्यंत आनंदी झाल्या. पार्वतींनी त्या बालकाला प्रेमाने आज्ञा दिली, आजपासून तुझे नाव असेल विनायक. मी स्नानासाठी आत जात आहे. जोपर्यंत मी बाहेर यायला सांगत नाही तोपर्यंत तू कोणालाही आत येऊ देऊ नकोस. विनायकाने मोठ्या उत्साहाने आणि निष्ठेने होकार दिला. काही वेळातच भगवान शंकर तपश्चर्येतून परतले. ते आपल्या प्रिय पत्नीला भेटायला आत निघाले. दाराजवळ त्यांचा प्रिय सेवक नंदी उभा होता. नंदीने त्यांना सांगितले, महाराज, मातेने स्नान सुरू केले आहे, पण आज दारावर एक नवीन रक्षक आहे. शंकर दाराजवळ पोहोचले, पण विनायकाने त्यांचा रस्ता अडवला. थांबा, माझ्या आईची स्पष्ट आज्ञा आहे, कोणालाही आत येऊ देऊ नका. शंकरांना आश्चर्य वाटले. मी कैलाशचा स्वामी आणि पार्वतीचा पती आहे. तू कोण आहेस? विनायक नम्रपणे म्हणाला, मी आईच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी इथे उभा आहे. माझ्यासाठी आईची आज्ञा सर्वात मोठी आहे, मग तुम्ही कोणीही असा. शंकरांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण विनायक मागे हटला नाही. जेव्हा शंकर आत जाण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा विनायक लढाईसाठी सज्ज झाला. दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. विनायकाचे शौर्य पाहून सर्व देव विस्मित झाले, कारण तो साक्षात शिवाशी लढत होता. अखेर शंकर क्रोधित झाले. त्यांनी आपल्या त्रिशूळाने विनायकाचे मस्तक धडावेगळे केले. पार्वती बाहेर आल्या आणि आपल्या पुत्राला पाहून त्यांचा शोक अनावर झाला. त्या प्रचंड क्रोधित झाल्या. शंकरांना आपली चूक समजली. त्यांनी देवांना आज्ञा दिली की उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या पहिल्या प्राण्याचे मस्तक घेऊन या. त्यांना एक हत्तीचे पिल्लू दिसले. शंकरांनी विनायकाच्या धडावर ते मस्तक जोडले. त्याला गणेश हे नाव देऊन आशीर्वाद दिला. सर्वात आधी तुझी पूजा होईल.